परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान ग्रंथालय देसाई साहेब हा जगा मुंबई महानगरपालिकेकडून आपण ताब्यात घेतली। तिथे पूर्ण कागदपत्र फाईल रेडी आहे, ती तुम्हाला दाखवली जाधव साहेब। पूर्ण जागा आता आपली झालेली आहे। याच्यावर जवळ 3 कोटीची निधी मुंबई महानगरपालिकेची जागा आहे आणि महाराष्ट्र शासनाने निधी लागणार आहे। 3 कोटी महाराष्ट्र शासनाने निधी लागणार, 1 कोटी आपण स्वतः खर्च करणार आहे बुकासाठी। म्हणजे ऐतिहासिक असं हा ग्रंथालय हा विभागात हरिभाऊ उभं राहील हा एक स्वप्न होतं माझं। आणि किती वर्षापासून आम्ही मोरे साहेबांनी आम्ही चर्चा करायचो रोहन दादा, पण देवाची कृपाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झालो म्हणून हा शक्य झाला। आणि योगायोगाने सरकार आपली आहे। मोरे साहेब यांचे उद्घाटन 6 महिन्याच्या आत आठवले साहेबांच्या हस्ते नक्की आपण करू। शिंदे साहेब फडणवीस साहेबांनी जर वेळ दिली तर ते नाही बोलू, पण ऐतिहासिक असं ग्रंथालय संविधान ग्रंथालय हा अंधेरी पूर्वला आपण उभा करू। इथे कुठेही निधीची कमी पडू देणार नाही। अजून अंधेरी शहरामध्ये जेवढे बुधवार आपण 11 बांधलेले आहेत, उरलेले जेवढे बुधवार आहे, मंदिर असतील, प्रत्येक धार्मिक स्थळ आहे, सगळ्यांना नवीन बनवण्याचं जे आपलं मकसद आहे ते आपण येणाऱ्या 2 वर्षात तेही पूर्ण करणार आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही प्रेम करतायत, निधी आपल्याला जेवढं मागतं तेवढं देत आहेत, म्हणून हा सगळं शक्य असते। म्हणून महाराष्ट्र शासनाचे मनापासून जाधव साहेब अभिनंदन करतो। महायुतीमध्ये आपण सुद्धा आहात, म्हणजे आपलाही वाटा मित्र पक्ष म्हणून आहेत, तसं मित्र पक्षाचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या। कुठलंही काम अशक्य असं अंधेरी पूर्व विधानसभेत राहू देणार नाही। येणाऱ्या 2 वर्षात जे काम शिल्लक आहे ते पूर्ण करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण करू। 6 महिन्याच्या आत संविधान ग्रंथालय पूर्ण होऊन लोकांची सेवेसाठी आपण उघडा करू। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। मुझी काका आगे बढ़ो।